मित्रांनो, मी प्रतीक्षा. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रतिकिरण व्लॉग. आणि आज आम्ही खोपोलीला आलो आहोत आणि इथे गगनगिरी महाराज मठामध्ये आम्ही जातोय. सकाळी आम्ही कल्याणहून 8:35 खोपोली जाणारी ट्रेन पकडली. दहाच्या सुमारास आम्ही खोपोलीला पोहोचलो. खोपोली रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. स्टेशन जवळ रिक्षा तुम्हाला मिळतील. प्रत्येकी सीट 20 रुपये आकारली जातील. अंतर कमी असल्यामुळे आम्ही चालत जायचे ठरविले. पंधरा मिनिटात आम्ही मठाजवळ पोहोचलो. गगनगिरी मठ हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे स्थित असलेल्या एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य पर्वतरांगांच्या सानिध्यात वसलेला हा मठ नाथ संप्रदायातील महान हठयोगी श्री गगनगिरी महाराज यांच्या तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. मठात प्रवेश करताच शांतता, प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. गगनगिरी महाराजांनी आयुष्यभर तपश्चर्या तसेच योग साधना आणि आत्मज्ञानाच्या शोधात भटकंती केली. गगनगिरी मठाच्या पवित्र परिसरातून वाहणारी पाताळगंगा नदी ही मठाचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. मठाच्या आध्यात्मिकतेला आणि वातावरणाला नदी एक वेगळीच पवित्रता आणि शांतता देते. गगनगिरी मठ हा केवळ दर्शनाचे ठिकाण नसून ध्यान, साधना, योग आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत योग्य ठिकाण मानले जाते. महाराज अनेकदा नदीकाठी ध्यान, जप आणि साधना करत असत. पावसाळ्यात पाताळगंगा नदी भरून वाहते. नदीचा प्रवाह वेगवान होत असल्यामुळे परिसर अतिशय सुंदर दिसते. स्वामी गगनगिरी महाराज हे आपल्या भारतीय हिंदू संत आणि नाथ संप्रदायाचे गुरु होते. गगनगिरी महाराज विशेषतः त्यांच्या जलतपश्चर्यासाठी आणि ध्यान धारणा पद्धतीसाठी चर्चेत होते. परमपूज्य गगनगिरी महाराज स्वतः आदी दत्तात्रयाचे अवतार आहे असे मानले जाते.
जर तुम्हाला राहायचे असेल तर भक्त निवासमध्ये राहू शकता. आम्ही गेलो तेव्हा तेथे लग्न होतं, त्यामुळे आत जाऊ शकलो नाही. आम्ही गुहेच्या दिशेला जाण्याचे ठरवलं. महाराजांचा जन्म 1906 साली वडील गणपतराव आणि आई विठाबाई यांच्या पोटी झाला. गगनगिरी महाराजांचं नाव श्रीपत गणपतराव पाटणकर साळुंखे. त्यांचे कुटुंब मंदुरे या गावात राहत होते. गगनगिरी महाराजांच्या मठात एक गौशाळा आहे. मठाचा परिसर नैसर्गिक वातावरणात आहे, त्यामुळे गायींसाठी योग्य अशी जागा उपलब्ध आहे. महाराजांनी गौशाळा सुरू केली कारण गाय ही पवित्र आहे आणि धर्म व साधनेशी निगडीत आहे. गाय केवळ दूध देण्यासाठी नव्हे, तर गायीच्या संरक्षण आणि सेवेसाठी आहे. गुहेच्या दिशेने जाताना शंकर पार्वतीचे मंदिर आहे. त्याचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. गगनगिरी महाराज 3 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे आणि 5 वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. त्यामुळे एकटे पडलेल्या महाराजांनी 6व्या वर्षी घर सोडले. घर सोडल्यानंतर ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. नाथ संप्रदायाच्या प्रभावातूनच ते सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे आले. वयाच्या 7व्या वर्षात नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. महाराजांनी अनेक पवित्र स्थळांना भेट दिली. नेपाळ, भूतान, मानसरोवर, गंगा खोऱ्यातील आश्रम. त्यानंतर महाराज कोकणात गेले आणि मग मुंबईत येऊन साधना केली. त्यांच्या आश्रमाचे केंद्र खोपोली आणि गगनबावडा येथे आहे. गगनगिरी महाराजांची अद्भुत गुफा खोपोली मठाच्या परिसरात सह्याद्रीच्या डोंगरात उंच टेकडीवर आहे. भक्तांना गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 15 मिनिटांची चढाई करावी लागते.
खोपोलीतील सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेली ही आहे परमपूज्य गगनगिरी महाराजांची पवित्र गुफा. या गुफेत महाराजांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली. गुफा ही महाराजांच्या ध्यानासाठी वापरली जाते. आत महाराजांच्या ध्यानाला मुद्रा दर्शवणारी प्रतिमा ठेवली आहे. भक्त सांगतात की या गुफेत शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा खूप आहे. येथे येऊन ध्यान केल्यावर मानसिक शांती मिळते. गुहा हे महाराजांच्या तपश्चर्येचे प्रतीक मानले जाते. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. गगनगिरी महाराजांचे जीवन आणि प्रवास आपल्याला शिकवतो. निसर्गाशी सुसंगत राहा, साधना आणि तपश्चर्या करा आणि समाजसेवेत सक्रिय राहा. 4 फेब्रुवारी 2008 रोजी त्यांनी महासमाधी घेतली, पण त्यांच्या शिकवणी आजही लोकांमध्ये प्रचलित आहेत. महाप्रसाद घेण्यासाठी तेथे प्रत्येकी 20 रुपये कूपन 1:30 वाजेपर्यंत भेटते. दर्शनाची रांग आणि महाप्रसादाची रांग एकच असल्यामुळे तुम्हाला त्यानुसार नियोजन करावे लागेल. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.